शेतात खंडीने मका पिकते. ठळक शब्दातील तृतीया विभक्तीचा उपपदार्थ कोणता? खंडीने या शब्दाची विभक्ती तृतीय आहे हे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. आपल्याला या तृतीया विभक्तीचा उपपदार्थ ओळखायचा आहे. मित्रांनो लक्षात घ्या, एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचा प्रत्यय लागल्यानंतर त्याचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारकार्थ म्हणतात. आणि नामाला किंवा सर्वनामाला विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर त्याचा क्रियापदा व्यतिरिक्त इतर शब्दाशी जो संबंध येतो त्याला उपपदार्थ म्हणतात. कारण क्रियापद हे मुख्य पद असते आणि क्रियापदा व्यतिरिक्त इतर पद हे उपपद असतात. म्हणून अशा शब्दांशी, क्रियापदा व्यतिरिक्त इतर शब्दांशी जो संबंध येतो त्याला उपपदार्थ म्हणतात. इथे खंडीने या शब्दाचा संबंध हा सरळ क्रियापदाशी येत नाही. खंडीने मका पिकते इतर शब्दाशी येतो. आणि इथे खंडीने हा शब्द काय व्यक्त करतो? परिमाण, रीत, न्यूनत्व, अवधी. तर तुमच्या लक्षात येईल की खंडीने परिमाण व्यक्त करते आणि म्हणून इथे उपपदार्थ काय येणार? परिमाण. परिमाण म्हणजे युनिट, एकक. खंडी हे ग्रामीण भागातलं लोकल एकक आहे. खंडी, मन, पायली, ठीक आहे, हे लोकल एकक आहेत, युनिट आहेत, त्यालाच आपण परिमाण म्हणतो. आणि हा शब्द परिमाण दाखवतो आणि म्हणून हा काय आहे? इथे तृतीयेचा उपपदार्थ आहे. ओके, यस.